आपल्या सोबत सध्या रावसाहेब दानवे सुद्धा जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं। दानवे साहेब, नागपूरमध्ये हिंसाचाराचा प्रकार घडतोय आणि त्या अनुषंगाने जाळपोळ होतीये, त्या अनुषंगाने दगडफेक केली जातीये। पहिली प्रतिक्रिया आपली या संदर्भातली? जाळपोळ होती, घटना घडतात याचा आम्ही निषेध करतो आणि अशा घटनांमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था नीट राहील अशा प्रकारचं वर्तन सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे असं मला वाटतं। ज्या कारणामुळे तो वाद उद्भवला, गेले 15 दिवस याच कारणामुळे राज्यामध्ये इतरही ठिकाणी अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, परंतु आमचं सरकार सक्षमपणानं ती परिस्थिती हाताळतंय आणि आता जे काही नागपूरमध्ये घटना घडली याही परिस्थितीला सरकार योग्य त्या पद्धतीने हाताळून, जे नाही कोणी काही अशा प्रकारची घटना घडली, जाळपोळ असो दगडफेक असो, त्याला नक्कीच कठोरातली कठोर शिक्षा सरकार देईल असं मला वाटतं। ठीक आहे, आणि आपण आवाहन नेमकं काय कराल दानवे साहेब? माझं असं म्हणणं आहे की राज्यातल्या जनतेनं एखादी घटना अशा प्रकारची जी घडती त्या घटनेकडे फार जातीवादाच्या दृष्टिकोनातून न पाहता ती घटना पुन्हा दुसऱ्या शहरामध्ये जाणार नाही, अशा प्रकारची घटना घडणार नाही यासाठी संयम राज्यातल्या जनतेने ठेवला पाहिजे असं माझं आव्हान आहे जनतेला। ठीक आहे दानवे साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।